मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे करीच्या दिवशी हदगाव तालुक्यातील तामसा या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग महादेवाचं हे मंदिर प्रसिद्ध आहे। या ठिकाणी जर बघितलं जवळपास 150 वर्षाची भाजी भाकरीची परंपरा या ठिकाणी आस्थागायत सुरू आहे। आपण बघू शकतोय या ठिकाणी जर बघितलं तर या परिसरातील जितकी वनस्पती असेल, जितक्या भाज्या असतील, त्या सर्व एकत्रित करून या ठिकाणी त्याची भाजी बनवली जाते आणि पंचक्रोशीतील सर्व घराघरांमधून भाकऱ्या संकलित केल्या जातात आणि ते महाप्रसाद म्हणून या ठिकाणी वाटप केलं जातं आणि त्यासाठी लाखो भाविक या ठिकाणी जे आहे या 48 तासामध्ये आपली हजेरी लावतात आणि या भाजी भाकरीचा लाभ या ठिकाणी ते घेत असतात। ही भाजी आणि ही भाकरी खाल्ल्याच्या नंतर ज्या व्याधी आहेत त्या दूर होतात अशी मोठी आख्यायिका आहे। या संदर्भात आपण जाणून घेऊयात। या मंदिर प्रतिष्ठानचे मुख्य पुजारी आहेत। बाबा काय सांगाल, या ठिकाणची आख्यायिका काय आहे आणि ही भाजी भाकरीची पंगत कधीपासून आहे? भाजी भाकरीची पंगत हे आज जवळजवळ 150 वर्षाचा इतिहास आहे। आख्यायिका अशी आहे की प्रसाद खाल्ल्यावर तुमच्या भागात असलेले दुःख दारिद्र्य क्लेश जाणार म्हणजे जाणारच असा अनुभव लोकांचा आहे, श्रद्धा आहे। म्हणून लोक आज दुरून येतात, आंध्रातून येतात, पुणे तालुका यवतमाळ जिल्ह्याचे लोक, आदिलाबाद जिल्ह्याचे लोक, असे फार दुरून लोक येतात, श्रद्धा आहे त्यांची। नक्कीच बाहेर राज्यातून देखील या ठिकाणी भाविक येत असतात। या मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत। दादा काय सांगाल, या कार्यक्रमासाठीची काय तयारी आपण करता, कशी करता? नमस्कार, मी संतोष अनंतराव लिल्लावर, अध्यक्ष बारालिंग देवस्थान संस्थान तामसा। ही भाजी भाकर यात्रा जवळपास 155 वर्ष या यात्रेस झाली व आजूबाजूच्या 20 ते 30 खेड्यातून आम्हाला भाकरी वगैरे सर्व इथे येतात। जवळपास 250 क्विंटलच्या वर भाजी, सर्व प्रकारची भाजी आम्ही इथे मिक्स शिजवतो, ते नॅचरल। आणि या भाजीचा आस्वाद घेऊन सर्व येणारे भाविक भक्त एवढे तृप्त होतात व जवळपास लाखोच्या संख्येमध्ये इथे सर्व भाविक भक्त येतात। आणि या तुमच्या मीडियाच्या द्वारे मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की भाकरीची कमतरता थोडीशी जास्त जाणवत आहे, त्यामुळे आता पुढच्या वर्षीपासून काय होईना प्रत्येकाने येताना 5 जर भाकरी आणल्या तर आपल्या यात्रेची शोभा अजून वाढवते आणि जेणेकरून सर्वांना प्रसादाचा लाभ भेटतो। सर काय सांगाल, तुम्ही पहिल्यांदा या ठिकाणी काय वाटतं? गेले अनेक वर्ष बारालिंग यात्रेच्या संदर्भात ऐकत होतो। गेल्या 150 वर्षापासूनची असलेली ही परंपरा भाजीच्या माध्यमामधून या ठिकाणी लोकांची अशी श्रद्धा आहे, भावना आहे की ही भाजी खाल्ल्याच्या नंतर शरीरातल्या व्याधी आणि आजार, मिक्स भाजी जी आहे आता मिक्स भाजीच आहे की ह्याच्या माध्यमातून आज या मोसम बदलाच्या काळामध्ये एक शरीरासाठी एक आयुर्वेद टाईप हे असलेलं हे औषधात समजून आणि श्रद्धेनं लोक या ठिकाणी खातात। आणि हे मी ऐकून होतो म्हणून आज मुद्दाम पहिल्यांदाच या ठिकाणी पाहण्यासाठी आलेलो आहे। तेव्हा खूप आनंद वाटला या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि हा प्रसादाच्या माध्यमामधून खूप आनंद वाटला या ठिकाणी। माझं नाव अनिता संजय टेके, राहणार लिहारी। मी 4-5 वर्षापासून इथे येते। इथला आल्यावर इथं आनंद वाटते, छान वाटते। पहिल्या लोकांचं म्हणणं आहे इथली भाजी भाकर खाल्ल्यावर रोगराई राहत नाही असे म्हणतात। आम्हाला तसं काही नाही, पण चांगलं वाटते आल्यावर। नक्कीच एकंदरीत जर बघितलं तर या भाजी भाकरीच्या या पंक्तीमध्ये हा महाप्रसाद खाल्ल्याच्या नंतर सर्व व्याधी दूर होतात। बाजूच्या राज्यातून तेलंगणा असेल किंवा मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतात आणि या भाजी भाकरी या पंक्तीचा मोठा आस्वाद घेऊन तृप्त होतात। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, तामसा, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।